श्री स्वामी समर्थ। आषाढ महिन्यात 2 एकादशी असतात, ज्यामध्ये पहिली एकादशी म्हणजे योगिनी एकादशी आणि दुसरी देवशयनी एकादशी। आषाढ महिन्यातील योगिनी एकादशी बद्दल ही कथा आहे। ही एकादशी विशेष मानली जाते। योगिनी एकादशीचे व्रत जो कोणी करतो त्याला मोठ्या पापांपासून मुक्ती मिळते। तसेच या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। योगिनी एकादशी व्रतकथा। पौराणिक कथेनुसार महाभारत काळात धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे त्रैलोकनाथ, मी तुझ्याकडून निर्जला एकादशीची कथा ऐकली। आता कृपया मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा। या एकादशीचे नाव आणि महत्त्व काय आहे? कृपया हे सर्व मला सविस्तर सांगा। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडुपुत्र, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे। हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो। हे व्रत या लोकात सुख आणि परलोकात मुक्ती देणारे मानले जाते। एवढेच नाही तर ही एकादशी व्रत तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे। त्याची कथा मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐक। अलंकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता। तो भगवान शिवाचा महान भक्त होता। त्याच्याकडे हेम नावाचा माली होता। तो त्याचा सेवक होता। तो त्यांच्यासाठी रोज पूजेसाठी फुले आणून देत असत। हेम मालीला एक अतिशय सुंदर पत्नी होती। तिचे नाव विशालाक्षी होते। एक दिवस हेम माली मानसरोवरातून फुले घेऊन आला, परंतु तो घरीच आपल्या पत्नी सोबत थांबला। त्यामुळे कुबेर राजा हेम मालीची वाट पाहत दुपारची वेळ झाली, परंतु तो फुले घेऊन आला नाही। तेव्हा राजाने सेवकांना त्याला शोधण्यासाठी सांगितले। सेवकांनी त्याचा माग काढला आणि सांगितले की त्याने फुले का आणली नाहीत। सेवकांचे म्हणणे ऐकून कुबेर राजाने हेम मालीला बोलवण्यास सांगितले। तेव्हा तो भयाने थरथर कापत होता। राजा म्हणाला, तू माझ्या परमपूज्य भगवान शिवाचा अपमान केला आहेस। आता मी तुला शाप देतो की तू तुझ्या पत्नीपासून वियोग सहन करशील आणि नश्वर जगात कुष्ठरोगी जीवन जगशील। राजाने त्याला शाप देताच तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर आला आणि शापानुसार तो कुष्ठरोगी झाला। याशिवाय त्याला नश्वर जगात भयंकर त्रास सहन करावा लागला। अनेक संकटे भोगूनही आपल्या पूर्वजन्मातील त्याचे पाप नष्ट होत नव्हते। मग तो बरेच अंतर चालल्यानंतर हिमालय पर्वतावर आला। तेथे मार्कंडेय ऋषींचा आश्रम होता। तिथे तो पोहोचला। ऋषींना पाहून हेम माली त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला। हेम मालीची अशी अवस्था पाहून मार्कंडेय ऋषींनी विचारले की तू असे कोणते कृत्य केले होते की तुला कुष्ठरोगी होऊन भयंकर वेदना होत आहेत? यावर हेम माली म्हणाला की हे महान ऋषी, माझे नाव हेम माली आहे। मी मानस सरोवरातून राजा कुबेरासाठी रोज फुले आणत असे। या फुलांचा उपयोग त्यांनी शिवपूजेत केला। एके दिवशी मी फुले लवकर घेऊन आलो नाही, तेव्हा कुबेर राजाने मला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला। तर कृपया मला काही उपाय सांगा ज्याने मला आराम मिळेल। यावर मार्कंडेय ऋषी म्हणाले, तुझ्या उद्धारासाठी मी तुला एक व्रत सांगतो। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर, त्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील। महर्षींचे म्हणणे ऐकून हेम मालीने विधीप्रमाणे एकादशी व्रत केले। या व्रताच्या प्रभावामुळे त्याला त्याचे जुने स्वरूप प्राप्त झाले आणि तो आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, योगिनी एकादशीची कथा वाचणाऱ्या व्यक्तीला 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्या इतके पुण्य मिळते।